तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। आदित्य ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अगदी 2 दिवसांवर आता मतदानाचा दिवस येऊन ठेपलेला आहे। राजकीय घडामोडींना आता वेग येतोय। तिकडे आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। शिवतीर्थ निवासस्थानी आता आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत। अगदी काही तासातच महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 15 जानेवारीला ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे, निकाल लागणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिकची अपडेट? कृपा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी रात्रीच्या अंधारामध्ये भेटीगाठी अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे बंधूंनी एकीकडे निवडणुका प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत, मात्र प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यात येते असं एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे। कारण दुबार मतदारांवरती ठाकरे बंधूंकडून लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक मतदारां केंद्र जे आहे त्या ठिकाणी बीएलओ जे ठाकरे बंधूंचे असणार आहेत, या बीएलओना कडक सूचना सुद्धा देण्यात येणार आहेत। कदाचित या बीएलओची उद्या बैठक सुद्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। मात्र आज अमित ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून दुबार मतदारांबद्दल ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे दुबार मतदार दिसल्यास त्याला फोडा अशा प्रकारे इशारा सुद्धा कार्यकर्त्यांना आणि बीएलओ यांना दिलेला आहे। त्यामुळे मतदान प्रक्रिया असेल किंवा यानंतरची मतमोजणी प्रक्रिया असेल, या संदर्भात काही चर्चा आजच्या भेटीमध्ये होण्याची शक्यता आहे। एकीकडे पुण्यामध्ये राज ठाकरे होते, तर दुसरीकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी आढावा सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे उद्या नक्की बीएलओना काय सूचना देण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे आजची बैठक फार महत्त्वाची असून यामध्ये अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं। जी, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।